देवाची सामान्य कृपा आणि विशेष कृपा। देव आपला मायबाप आहे, त्याची आम्ही लेकरे आहोत। आमचा सांभाळ करणे त्याचे कर्तव्य आहे, म्हणून आम्ही त्याचे स्मरण नाही केले तरी तो आमचा सांभाळ करतोच आहे। तरी विशेष कृपा त्याची संपादन करायला पाहिजे। आता लाडकं व्हायला पाहिजे असल्यास विशेष काहीतरी करणी करायला लागते। विशेष करणी आपल्या हातून घडायला म्हणजे मनुष्य व्हावे लागते। आता आपण मनुष्य आहोत तरी मनुष्य पण आपल्या अंगी आलं पाहिजे। मनुष्य झालो खरं, पण मनुष्य पण अंगी येईपर्यंत आम्ही पूर्ण मनुष्य म्हणता येत नाही का? तर पशुवृत्ती अंगात असेपर्यंत नर होऊनी पशु झाले, तुका म्हणे वाया गेले असे म्हटलेले आहे। म्हणून मनुष्याने मनुष्य पण अंगी येण्याकरता तपश्चर्या पाहिजे। आता ही 7 दिवस जे घडलं ती तपश्चर्या। 84 लक्ष योनी फिरून मनुष्य जन्माला आलो, त्या 84 लक्ष योनीमधील जे संस्कार ते आता आपल्या अंगी आहेत। ते संस्कार नाहीसे झाले की मनुष्यपणा अंगी येतो। मनुष्याने आता आपण मनुष्य आहोत, पण आपल्या अंगी मनुष्य पण येण्याकरता म्हणून तपश्चर्याची जरुरी आहे। आणि याच करता रोज पूजा, पारायण, संध्यावंदन, पुराण श्रवण, तीर्थाटन, भजन, ध्यान, नामस्मरण असे हे सर्व उपाय काढलेले आहेत। पेटी वाजवतात, तबला वाजवतात, रोज म्हणतात, हे सगळे काही तपश्चर्या आहे। कोणी नियमित देवळाला जातात, 11 प्रदक्षिणा घालून येतात, ही तपश्चर्याच। संस्कार झडून जाऊन आपले हृदय निर्मळ व्हावे या उद्देशाने हे मार्ग काढलेले आहेत। सारे जग याप्रमाणे तपश्चर्या करीत आहे। व्रत कोणी व्रत करतात, नेम करतात, दान धर्म करतात, पण यथासांग हे कर्म काही घडेना। घडे पुण्य ते काही गाठी पडेना। जगात सर्व जे आहे तपश्चर्या करीत असले, कोणी आकंठ पाण्यात राहतात, 2-2, 4-4 तास उभे राहतात, कोणी कमरेपर्यंत पाण्यात उभे राहतात, कोणी गायत्री पुरश्चरण करतात। असे अनेक ठिकाणी अनेक आपल्याला पाहायला मिळतं, परंतु ते यथासांग झाल्याशिवाय त्याला फळ मिळत नाही। फळ मिळायचं म्हणजे काय की मनुष्य पण अंगी यायचं, त्याला फळ मिळालं म्हणून समजायचं। मनुष्य पण अंगी आले की तो देवाच्या जवळ पोहोचला। मनुष्य पण अंगी आले की एकदम स्वच्छ, मग देव त्याला जवळ घेतो। मुलाने हागून सगळे त्यात लोळून अंग घाण करून घेतले की बाप लगेच उचलायला जात नाही, शी 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 म्हणतो, इकडे ये इकडे ये, बायकोला सांगतो, हे बघ काय की केलं यांनी। मग ती त्याला जे आहे धुवून स्वच्छ करून पावडर लावून कपडे वगैरे घातल्यानंतर मग तो त्याला मुलाला उचलून घेणार, मुके घेणार, सगळं फिरायला घेऊन जाईल। परंतु स्वच्छ करायचं काम कोणाचं? बायकोचं, मुलाच्या आईचं। तसं आपले संस्कार सर्व काढून स्वच्छ होईपर्यंत आम्हाला बोध करायचं काम संतांचं। आमच्या अंगी शुद्धता आली, पशुवृत्ती आमची नाहीशी झाली, म्हणजे मग देव आम्हाला जवळ करतो। मग देवाचे आम्ही लाडके होतो। आम्हाला काय पाहिजे सांगायला लागतच नाही, कारण काय पाहिजे नको त्याला सगळं कळतं। कोणत्या वेळी काय पाहिजे ते आम्हाला मग देवाचे लाडके होण्यासाठी म्हणून आपल्याला शुद्ध व्हायचं आहे आणि त्यासाठी तपश्चर्याची जरूर आहे। पण स्वच्छ झालं पाहिजे। तपश्चर्या ती बरोबर झाल्याशिवाय अंगी शुद्धता येणार नाही। मार्ग पुष्कळ आहेत, त्या मार्गाने आम्ही जातो, पण ते बरोबर आहे का की चुकतं हे आम्हाला माहीत नाही। अंधश्रद्धा आणि रूढी याच्या मागे आम्ही जाऊन कुठे चुकतं हे कळत नाही। शिवलीलामृत वाचलं, सीमंतिनीने 16 सोमवारचं व्रत केलं हे समजलं अन त्यामुळे तिच्यावर आलेले संकट दूर झालं। मग आता कोणावर काय संकट आलं असेल किंवा इच्छित पूर्ण व्हायला पाहिजे तर 16 सोमवारचं व्रत करतात। सीमंतिनीने कशा प्रकारे केलं हे शेवटपर्यंत बारकाईने आम्ही लक्षच देत नाही, त्यामुळे आम्ही केलेले व्रत बरोबर होत नाही। मुंबईची एक बाई हरिमंदिरात आली होती, तिच्याबरोबर आई, बहिणी, वडील सगळे आले होते। 7-8 मंडळी होती बरोबर। आल्यावर पहिल्यांदा सांगितलं तिच्या आईने, आमची जे आहे ताईने 16 सोमवारचं व्रत घेतलेलं आहे, उद्याचा सोमवार 3रा सोमवार। मग ती एक खडीसाखर खाऊन राहिली आणि दुसरं काही घेत नाही असं। सोमवार उजाडला, चहा घ्यायची नाही, तिला तर 3 वेळा चहा पाहिजे। मग सोमवार कसा तरी पार पडला पाहिजे। तर सकाळी आज सोमवार माझा चहा घ्यायचा नाही। मग सगळे चहा घेताना जे आहे नाकात चहाचा वास आल्याबरोबर तोंडात पाणी आलं।
चहा घ्यायचा नाही सोमवार, आणि चहा घेतला नाही तर डोकं दुखतं म्हणून चहा घेतला नाही, डोकं दुखतं म्हणून भजनाला आली नाही, निजून सोडलं बाईने. आणि त्याचं सगळ्यांनी कौतुक. त्या बहिणी म्हणाल्या, आज माझ्या ताईचं सोमवार आहे, मग तिला चहा घेतला नाही तर चालत नाही, डोकं दुखतं म्हणून निजले. आईनं तेच, बापानी तेच. सकाळी चहाची वेळ 10:30ची 1 आणि संध्याकाळी काय 4-5ची वेळ, हे 3 वेळा चहा घ्यायचं. मग ते आता उठता येत नाही म्हणून ती निजून राहिली. इकडे आली म्हणून भजनाला काय तिला हजर राहता आलं नाही. मग आता रात्रीचे 12 वाजतील केव्हा, सोमवार संपेल केव्हा म्हणून सारखं तो ध्यास निजले ठिकाणी. सारखं किती वाजले ग, किती वाजले. मग आई असते, सांगितलं की 10 वाजले, 11 वाजले. मग आईनी 10:30 वाजता थर्मासमध्ये 3 कप चहा करून उषाजवळ ठेवली आणि ही ते रिस्टवॉच सारखं बघतच होती. आणि 12 वाजले म्हटल्याबरोबर जरा हुशारी वाटली. मग ते 3 वेळचा चहा तिनं घेतला. झालं, मग निजली. आणि परत मग काय केल्यासारखं मला कळेना त्याचा अर्थच. 16 सोमवारचं सीमंतिनीने हेच केलं होतं का? ते शिवलीलामृतामध्ये असंच चहाचं वर्णन आहे का? खडीसाखरेचा खडा खाऊन तिनं केलं असेल तर आम्ही एक खडीसाखरेचा खडा खाल्ला. पुढचं शिवाचं ध्यान ते चहाचं ध्यान, त्यामुळे यथासांग ते कर्म काही घडेना. असं ध्यान ते लागलं पाहिजे, म्हणून तर ध्यान देवाचे लागले म्हणजे देव तो पवित्र असतो. तेव्हा महान पवित्र देव, त्याचं ध्यान केल्यानंतर आम्ही पवित्र होतो. सोमवार केला, खडीसाखर खाल्ली किंवा शंकराजवळ जाऊन बसलं अन चहा घेतला तरी सुद्धा चहाचं ध्यान आणि शंकराच्या देवळात बसलं तरी उपयोग नाही. शरीर क्षेत्रात आणि मन घरात काय उपयोग? असे जे आम्ही व्रत नेम सर्व जे काय करतो अशा प्रकारे करतो. 4 माणसांनी वाहवा म्हणावं असं एक वाटतं. कोणी नाव माझं घेतील का, म्हणजे अमक्याने अमकं केलं म्हटलं की झालं, काहीतरी सार्थक केल्यासारखं. नाही, तसं नाही. देवाने शाब्बास म्हटलं पाहिजे, ही वृत्ती असायला हवी. मग देवानी शाब्बास म्हणायला पाहिजे तर देवानी काय सांगितलंय त्याप्रमाणे ऐकायला पाहिजे. घाण काढून माझ्याजवळ ये. मग हे पशुवृत्ती घालवल्याशिवाय मग त्यासाठी काय करायचं की तपश्चर्या, काया वाचा मन झिजले पाहिजे. आपलं येणं जाणं हे जे आता भजनाला जायचं, आता सप्ताह सुरू झाला म्हणून जे जाणं, आता घरीच जायचं आणि परत यायला पाहिजे म्हणून, आणि ध्यास शंकरावर अभिषेक पात्र ठेवले हे आपण पाहतो. पण ते अभिषेक पात्र एकसारखं जे आहे ते त्यातून पाणी शंकरावर पडतं. त्याप्रमाणे मन एकसारखं देवाजवळ लागले पाहिजे. शंकर इकडे हृदयात आहे, आम्हाला माहीत नाही, आणि त्याच्या ठिकाणी एकसारखं मन लागले पाहिजे. शंकराच्या देवळात आम्ही जरी गेलो तरी नमस्कार करत असताना आपले डोळे मिटतात, कारण ह्या शंकराचे आठवण करून देणार तो शंकर. कुठलाही एक देवाला आपण नमस्कार करीत असताना तो देव म्हणजे देव म्हणून एक आहे हे आपल्याला स्मरण करून देणारा तो बाहेरचा देव. म्हणून देवाला जायचं, देवाची पूजा करायची, प्रदक्षिणा घालायची, हे सगळं सांगितलेलं आहे आणि आम्ही करीत असतो. महाशिवरात्र म्हणजे मोठा दिवस. कशासाठी? की महादेवाला आपलासं करण्यासाठी. महादेव म्हणजे कोण? सब देवन का देव महादेव. 33 कोटी देव म्हणतात. इंद्र, चरुण, इंद्र जे चंद्र, वरुण, सूर्य हे सगळे जे आहेत त्या सगळ्यांना जे उत्पन्न केलेला जो आहे तो देव महादेव. आणि तो इकडे आपल्याला हृदयात, सगळ्यांच्या हृदयात आहे. न दिसण्यासारखा अगदीचे तो गपचिप बसलेला आहे. मग त्याचं ध्यान आम्हाला आता घडायला पाहिजे. म्हणून महाशिवरात्रीचा दिवस महादेवाला जे शोधून काढायचं, गप्पा बसलेला आहे ना, शोधून काढल्याशिवाय आम्हाला सहज या दृष्टीने बघून तो दिसणार नाही. त्यासाठी तपश्चर्याच घडली पाहिजे. अंतर्मुख वृत्ती झाल्याशिवाय तो अंतर्यामी असलेला महादेव कसा दिसणार?
देवीला गेलो होतो, तिथे 2 रुपये दिले. कुंकुमार्चन केलं, 108 रुपये दिले. कणकणाकाभिषेक केला. मग शंकराला गेलो होतो, तिथे 5 रुपये देऊन अभिषेक करायला लावलं. 25 रुपये देऊन दही भाताची पूजा बांधली. हे सगळं केलं, पण ते बाहेरचं झालं. तिकडे वेळ जे मन तिकडे राहिलं. ते सगळं खरं, पण अंतर्मुख नव्हे. मग तपश्चर्या म्हणून जी आहे ती मनाने झाली तर ते मन अंतर्मुख होते. तेव्हा आता भजनाला बसणं म्हणा, टाळ वाजवणं म्हणणं हे इथल्या इथंच. देवळाभोवती प्रदक्षिणा घालण्यासारखं. मग देवळामध्ये गेल्याशिवाय देव जसा दिसत नाही, त्याप्रमाणे मन अंतर्मुख झाल्याशिवाय हा महादेव आपल्याला दिसत नाही. शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला बेल व्हायचं. गोकर्णाला एवढे जे आहे स्वस्त. एक आमच्या वेळेला म्हणजे आणा दिला की एवढे बेल मिळत होतं. मग काय, आणा टाकला काय की घेतलं आणि हर हर महादेव म्हटलं, काम झालं आमचं, असं आम्हाला वाटतं. पण त्याला पुष्कळ बेल नकोच आहेत. एकच बेल आणि एकचदा व्हायचं. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आमच्यामध्ये जे एकाएक वर येतो, एक खाली जातो, वर येतो, खाली जातो आणि आमच्या वृत्तीत फरक होतो. वागण्यामध्ये वृत्तीत फरक झाला की वागण्यात फरक झाला की आसपासच्या माणसांमध्ये फरक होतो. म्हणून एकदा रडायला येतं, एकदा हसायला येतंय, रुसतो काय, एकदा भांडतो काय, तरतरा दिसते की नाही आपल्यामध्ये. तर रजोगुण आणि तमोगुण, सत्वगुण हे जे, तर सत्वगुण वर आला की तो खाली जायचा नाही. तमोगुण आणि रजोगुणाला खाली दडपून टाकायचं. हे सामर्थ्य आमच्या अंगी आले पाहिजे. ते शुद्ध झाल्याशिवाय येत नाही. पशुवृत्ती गेल्याशिवाय हे सामर्थ्य आपल्या अंगी येत नाही. ते काम, क्रोधादी जे षड्रूप आहेत त्यांची शक्ती कमी करायला पाहिजे. त्यासाठी सामर्थ्य लागतं. इथे तपश्चर्याच लागते त्याला. म्हणून एकंदरीत शंकराची आराधना करणे हे शिवरात्रीचं जे काय आपल्याला ठेवलेलं आहे, ही संधी की शंकराची आराधना करायची. शंकर म्हणजे कोण? कल्याण करणारा. कोण तो? देव महादेव. आपलं कल्याण करणारा कोण? आपल्याला जे जन्माला घातलं तोच कल्याण करणारा. अन तो इकडे आहे, सगळ्यांच्या मध्ये आहे. क्षणोक्षणी आपल्याला वाईट चांगलं सुचवतो. वाईट करू नको म्हणून सांगतो, चांगलं कर म्हणून सुचवतो. पण आपलं लक्ष तिथे नाही. आत्ताच म्हटलं, भज भज गाणं म्हटलं, मनुजा शिवाला दर्शील दृढ चरणकमल, घडी भरी करी विमल, करुणी विमल, पूजी मन हे करुणी सुमन, असं सांगितलं. सुमन म्हणजे सुमन, म्हणजे चांगलं शुद्ध मनाने तू शिवाची पूजा कर. एकदाच पूजा करायची, एकदाच बेल व्हायचं, जास्त नाही. पण त्याला संतुष्ट करायला फार दिवस लागत नाहीत. पण कसं पाहिजे की सगळे ठिकाणी जे मन गेलेलं आहे, पसरलेलं आहे, त्याला त्याच ठिकाणी केंद्रित केलं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. आणि यासाठी तपश्चर्याची जरुरी आहे. राम नाम तू भजले प्यारे म्हणून सकाळच्या भजनात म्हणजे शिवरात्रीच्या सगळं जे यामध्ये नामाचंच महत्त्व गायलेलं अभंग घेतलेले आहेत. ए ईश तेरा नाम सर्व पापहरण है. देवाचं नाव सगळं पाप नाहीसे करतं, पाप नाहीसं करतं. म्हणून आम्ही देवाचं नाव घेतलं, पण पुन्हा आणि पाप घडलं नाही तर आम्ही शुद्ध राहतो. पाप केलं, देवाचं नाव घेतलं, पाप केलं, देवाचं नाव घेतलं, मग काय राहिलं? हत्तीसारखं झालं. हत्तीसमोर पाणी पाहिलं की सोंडेने घेऊन आपल्या अंगावर घालून घेतो. थोडं पुढं गेल्यानंतर मातीचा ढीग दिसला, झालं, ते माती पण अंगावर घालून घ्यायला लागला. थोडं पुढे गेल्यावर आणि पाणी दिसलं आणि पाणी अंगावर घेतलं. म्हणजे पाणी अंगावर घेण्यात किंवा माती अंगावर घालून घेण्यात काही त्यात चांगलं वाईटाचा विचार नाही. दिसलं आणि अंगावर ओढून घेतलं. तसं आम्ही चांगलं म्हणून काही करत असलो तरी ते करतात. काय हो तुम्ही काय वाचता? आम्ही शिवलीलामृत वाचतो. होय, मग आपल्यालाही वाटतं की आपणही वाचावं म्हणून आम्ही शिवलीलामृत वाचलं. मग दुसऱ्या घटकेला जे करू नये ते केलं, हे केलेल्याचं गेलं. असे आम्ही जे आहे देवळात गेलं की देवा
तुझ्याशिवाय कोण नाही म्हणतो, घरी आलो की माझ्याशिवाय कोण नाही म्हणून आम्ही काय बोलतो आणि कसे वागतो हे आम्हाला माहीतच नाही. आम्ही त्याबद्दल विचारच केला नाही. 4 तास बसून पूजा करणारा माणूस बाहेर गेलं की दुसऱ्याला जे आहे फसवूनच येतो, मग दुसऱ्याला फसवतो आणि इथे 4 तास पूजा करतो. हे काय राहिलं? मग ते हत्तीसारखंच झालं नाही का? अंगावर धुरा आणि पाणी. हत्तीला कळत नाही की पाण्याने अंग स्वच्छ होतं आणि मातीने घाण होतं. आम्हाला कळतं, परंतु अज्ञानाने कळत नाही, म्हणजे त्या हत्तीसारखंच म्हणून समजायचं. कळून आम्ही कसे करणार? कळत नाही हेच खरं. कळत नाही म्हणजे तिथे अज्ञान, म्हणजे अंधकार. यालाच पशुवृत्ती म्हणतात. हेच घाण आहे. ही धुवून काढण्यासाठी संत आम्हाला मार्ग दाखवतात आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यावर आमच्याकडून तपश्चर्या घडते आणि अंतर शुद्ध होते. मग मनुष्य पण अंगी येते. मग देवाचे आम्ही लाडके होतो, म्हणजे मनुष्य जन्माचं सार्थक होतं. देवाचे लाडके होतो म्हणजे काय? देव म्हणतो, शाबास, कशासाठी तुला पाठवलं मृत्यूलोकात, ते काम तू केलंस. आणि एवढ्यासाठी आपल्याला या नामसत्याची म्हणा, एकंदरीत हरिमंदिरात जे काय चालतं ते सर्व काही आपल्याकडून तपश्चर्या घडावी हा एकच उद्देश आहे. काया वाचा मन जिजावं. म्हणून इथं काही तुम्ही पैसा, नारळ वगैरे काही आणायचं नाही असं लिहिलेलं आहे. म्हणजे का? तर याचं काम इथे नाही. काया वाचा मन झिजवायचं हे पहिलं. काया वाचा मन देवानी दिलेलं आहे आणि त्याचे जे आहे आम्ही उपयोगात आणल्यावर जो पैसा मिळतो, तेव्हा देवाच्या या देणगीनं पैसा मिळवलेला आहे. म्हणून देवाच्या कारणी लागावा हा उद्देश धरून देवाचं काहीतरी करावं आणि ते न जाणता अंधश्रद्धेने एक रूढी म्हणून काय जे करतो आपण त्याचाही काही उपयोग होत नाही. मग तो करतो म्हणून हा करतो म्हणून तो, असं होऊन हे यथासांग होत नाही. हे जाणून केलं पाहिजे. तेव्हा काया वाचा मन, ते धनाचं जे नंतर काया वाचा मन हे आपल्या ताब्यात आहे ना, जवळ आहे, त्याला काही कष्ट केलेलं नाही, ते मिळावं म्हणून देवानी दिलेलं आहे. तर ते देवाप्रित्यर्थ आम्ही खर्च करणं, याचं नाव तपश्चर्या आणि हे जाणून केलं पाहिजे. ओम नमः शिवाय.